अक्षरशः प्रेक्षकांनी उचलून धरलाय. ऐतिहासिक संदर्भ, चित्रपटाची कथा आणि दर्जेदार निर्मिती यामुळे हा चित्रपट प्रसिद्धीच्या होत आलाय. आज कोल्हापूरच्या महिला एक विशेष थीम घेऊन दिव्यामध्ये चहावा चित्रपट पाहण्यासाठी आलेले आहेत आणि या थीममध्ये त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते आपण पाहूया. एकंदरीतच तुम्ही आज एवढी छान थीम केली, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मॅडम, ही संकल्पना मला सुचलेली आहे ते शिवशक्ती प्रतिष्ठानकडून. माझे सहकारी प्रतीक जगताप आणि योगेश रोकडे त्यांनी आतापर्यंत सगळ्या समाजाला ह्याच बोध दिलेला आहे की कार्य हीच ओळख आहे, त्यामुळे आपल्याला पण समाजासाठी एक देणं लागतं. म्हणून आम्हाला ही संकल्पना सुचली आणि म्हणून मी स्नेहल पाटील आणि मी माझ्या मैत्रिणींना, माझ्या फॅमिली मेंबर्सना सगळ्यांना एकत्र करून आम्ही आज 30 ते 40 लोक हा मूव्ही बघायला आलो होतो. मूव्ही बघण्याचा उद्देश एकच होता की आज आपल्या प्रत्येक घरामध्ये संभाजीराजे, शिवाजीराजे आणि आई जिजाऊ माता यांचा इतिहास प्रत्येकाला कळावा. अच्छा, एकंदरीत मूव्ही बघितली तर काय सांगाल मूव्हीबद्दल? मूव्ही आहे ह्या खूप सुंदर आहे छावा, पण मला असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा एक विचार आहे आणि हा विचार सर्व महाराष्ट्रीय लोकांनी, भारतवासियांनी पुढे नेला पाहिजे, मोठा केला पाहिजे. तर हा इतिहास किंवा यातले छत्रपती संभाजी महाराज यांचं कौशल्य, यांची शूरता किंवा हे सगळं लोकांपर्यंत पोहोचावं अशासाठी असे चित्रपट होणं गरजेचं आहे का? हो, असे चित्रपट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं लहान मुलांनाही त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे आणि सर्वांनाच म्हणजे फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीनं त्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे आणि स्त्रियांवर जे अत्याचार आता सध्याच्या परिस्थितीत होत आहेत ते अशा पिक्चरमधून सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे की स्त्रियांना किती मान मिळाला पाहिजे. त्यामुळे असे चित्रपट होणं खूप गरजेचं आहे. मी आज माझ्या मुलाला त्याच्यासाठीच संभाजीराजे बनवलेला आहे की त्यालाही यातून कळावं की काय संभाजी महाराज म्हणजे काय होते आणि त्यातून त्यांनी काय काय केलं आहे, आपल्या पूर्ण मराठी स्वराज्यासाठी किंवा आपल्या पूर्ण देशासाठी त्यांनी काय केलं आहे हे कळण्यासाठी मी आज माझ्या मुलाला संभाजी महाराज केलेला आहे. तुम्ही काय सांगाल मॅडम? असे चित्रपट होणं गरजेचं नाही. मी सगळ्यात पहिल्या छाव्या टीमचे मनापासून आभार मानते आणि विकी कौशल सरांच्या ॲक्टिंगबद्दल तर आपण जितकं बोलू तितकंच. आणि मला ह्या पिक्चरमधून एक सांगायचं आहे की पिक्चरमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्वराज्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे हे सांगितलं. त्याबद्दल स्त्रीचा आदर कसा असावा, स्त्री आता पुढे चालत चाललेली आहे, ती तशीच ती पुढे चालत राहू दे, तिच्या आदर्शामधून आणखी पुन्हा स्वराज्य घडू दे. आई जिजाऊ मातांचं स्वप्न होतं, शिवाजीराजांचं स्वप्न होतं की स्वराज्य हे आपलं स्वराज्य राहावं, म्हणूनच ते असे चित्रपट तयार व्हावे अशी माझी खूप इच्छा आहे. तर एकंदरीत आज तुम्ही जी वेशभूषा केली त्याच्यावर राजमुद्रा आहे, हे पाठीमागं आम्ही बहारी कोल्हापुरी हे सगळं आहे, तर ही राजमुद्रा जी तुम्ही प्रिंट केली आहे याच्याबद्दल काय सांगाल? राजमुद्रा प्रिंट करण्याचा एकच उद्देश होता की शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना आपण ओळखतोच, बरोबर त्याचबरोबर त्यांच्या ज्या मुद्रा आहेत, शिवाजी महाराजांच्या मुद्रा सगळेजणच ओळखतात, पण संभाजीराजांची मुद्रा ही मुद्रा आता विशिष्ट एका पाण्यामध्ये कोरली गेलेली आहे आणि ह्या मुद्रेचा अर्थ असा आहे की सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तू, म्हणजे संभाजीराजांच्या त्या सूर्याप्रमाणे म्हणजे तेजस्वीपणा त्यांनी त्यांच्या समाजाच्या किंवा त्यांच्या लोकांच्या राजकल्याणासाठी वापरला, तसा वापर आपणही करावा, म्हणजे स्वराज्य हेच स्वप्न ठेवावं. तर एकंदरीत आज ही जी मूव्ही बघितली हे जे दिग्दर्शक किंवा कलाकार जर तुम्हाला कदाचित भेटले तर तुम्ही काय प्रश्न कराल किंवा तुम्ही त्यांच्याशी काय बोलाल? मी सगळ्यात पहिला त्यांना आवाहन करते की त्यांनी आमच्या कोल्हापूरमध्ये भेट द्यावी आणि त्याचबरोबर आमचा जो पन्हाळागडाचा इतिहास आहे तो जाणून घ्यावा. आम्ही खूप खूप धन्यवाद समजतो की आम्ही कोल्हापूरमध्ये जन्मलो आहे, त्यामुळेच आम्ही जगातभरी आम्ही कोल्हापुरी ही संकल्पना ठेवलेली आहे. तुम्ही काय सांगाल मॅडम? पहिल्यांदा तर मला माझ्या फ्रेंडचा स्नेहलचा फोन आला की आपण अशी थीम करतोय आणि तू ये म्हणून, पण माझी काही इच्छा नव्हती की आपण हा इतका सुंदर पिक्चर म्हणजे संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते आणि आपण असं शो ऑफ करणं हे मला काही पटलं नाही. पण तिनं जेव्हा सांगितलं की आपण ही थीम करून आपण काहीतरी त्यातून समाजाला संदेश देणार आहे असं माझ्या डोक्यात आहे, तेव्हा मग मी तयार झाले. अँड इट्स थँक टू स्नेहल. ओके. जशी जिजाऊ आहे, जिजाऊनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, तसंच येसूबाईंनी जसं संभाजी महाराजांना पत्नी म्हणून साथ दिला, तसंच प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे की आज समाजामध्ये असे शिवाजी, असे संभाजी जन्माला घातले पाहिजेत, असे मोठे विचार त्यांच्यामध्ये रुजवले पाहिजेत. तुम्ही ह्या महिलांना एक थीम दिली होती ज्यातून काहीतरी समाजाला संदेश जाईल, तर एकंदरीत छावा मूवीबद्दल किंवा ह्या थीमबद्दल काय सांगाल?
खरं तर प्रथमतः मी उत्तेकर जे डायरेक्टर आहेत त्यांचा अगदी खरोखर मनापासून आभार मानतो की कारण छत्रपती संभाजीचा इतिहास जो आहे तो आजकालच्या पिढीला खरा इतिहास त्यांनी पुढे आणलेला आहे. कारण भूतकाळामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीचा इतिहास जो आहे तो खूपच विचित्र दाखवला होता आणि काही कालांतरानं हा इतिहास खरा दाखवण्याची गरज होती आणि तो इतिहास ह्या पिक्चरच्या माध्यमातून छावा पिक्चरच्या माध्यमातून लोकांच्या समोर अगदी छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र असू दे, त्यांचं स्वराज्याविषयी प्रेम असू दे, जे काय तो इतिहास आहे तो खरा इतिहास या ठिकाणी डायरेक्टरने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण एक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती ताराणी यांच्या पण एक वंशज आहोत, तर त्याची कुठेतरी एक आपल्याला अंगामध्ये उर्मी यावी या दृष्टीनं हा जी काय थीम केली त्याबद्दल मी या सर्व मुलींचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जो काही छावा पिक्चर काढला त्याच्यातील सर्व कलाकार आणि तिचे डायरेक्टर त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. इतिहासाला उजाळा देणारा संभाजी महाराज यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाला. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि हा चित्रपटात इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचलाय. कॅमेरामॅन विशाल सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.